जेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल द टाइम लिओनेल मेसी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवतो तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलात भावना, सन्मान आणि एक अनोखा भावबंध दिसतो. कपाळावर टिळा, हातात पूजेची थाळी, गणपती बाप्पा समोर नतमस्तक आणि खऱ्या साधकाच्या नम्रतेने मनामध्ये हर हर महादेवचा जप करत राधाकृष्णनना मेसीने नमस्कार केला. जय माता दी, जय माता दी. या प्रवासात मेस्सीला वसुधैव कुटुंबकमचा खरा अर्थ उमगला. संपूर्ण जग एक कुटुंब आहे. वंतारा भेटी दरम्यान मेस्सीने पाहिलं की कसे अनंत अंबानी जखमी, अपघातग्रस्त, त्रस्त वन्यजीवांची काळजी घेतात. भारतीय आयुर्वेदिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या समन्वयातून त्यांना संपूर्ण पुनर्वसन दिले जाते. सिंहाजवळ उभे राहून मेस्सीची डोकं हलवण्याची प्रसिद्ध मुद्रा मैदानावरील त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या दिसणाऱ्या आयकॉनिक क्षणांची आठवण करून देते. पण त्यामागे त्याचा भाव मात्र खूप खोल आहे. वन्य प्राण्यांना स्वीकारा, त्यांचे संरक्षण करा, निसर्ग जपा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. वंतारा दिलेली मेसेजची भेट प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारा मेसेज देते. जसं अनंत अंबानी यांनी वंतारामध्ये दाखवून दिलं आहे की मानव आणि वन्यजीव यांच्यात सुसंवादाची नाती शक्य आहेत, त्याचप्रमाणे मेस्सीने संपूर्ण जगाला हे दाखवून दिलं की नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काहीच नाही. जर का तुमच्याकडे अनंत अंबानी यांच्यासारखी दूरदृष्टी आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर जगातील सगळ्यात मोठे प्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र नक्कीच बनू शकते. ही सुरुवात भारतात झाली असली तरी याची गरज मात्र संपूर्ण जगाला आहे.